मुख्य वेदांत शास्त्र म्हणजे काय? मुख्य वेदांत शास्त्र कुठलं? ब्रह्मसूत्र. लाल केला तेवढा भाग लाल करा. मुख्य वेदांत शास्त्र म्हणजे व्यासकृत ब्रह्मसूत्र. यावर किती भाष्य आहेत? किती भाष्य आहेत? 10-12. यावर सुमारे 10-12 भाष्य झालेली आहेत. काही भाषांची नावं सांगू शकता कोणी कोणी केली ती? एक शंकराचार्य, दुसरं, तिसरं, चौथं, या 4 लोकांची भाष्य प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे संप्रदाय पण चालू आहेत. कोणाकोणाचे? श्री शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य यांचे भाष्य प्रसिद्ध असून त्यांचे संप्रदायही चालू आहेत. बाकी कोण होते? निंबार्क आणि विज्ञान भिक्षू वगैरेंची भाष्य प्रचलित नाहीत. मतलब पठण पाठनच नाही. कोणाकोणाची? विज्ञान भिक्षू वगैरेंची भाष्य प्रचलित नाही. श्री शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात अथातः ब्रह्म जिज्ञासा हे पहिलं सूत्र आहे. कौनचं पहिलं सूत्र? कौनचं? तो ब्रह्म जिज्ञासा. अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रानुरूप अनुबंध चतुष्टय सांगण्याची जी सरणी घातली आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रानुसार अनुबंध चतुष्टय सांगण्याची जी सरणीमध्ये पद्धती निर्माण केलेली आहे, त्याप्रमाणे मूल विचार सागरकर्त्यांनी या पहिल्या तरंगात आरंभी अनुबंध चतुष्टयाचं वर्णन केले आहे. मूल विचार सागरकर्ते कोण? निश्चलदास. लिहा तिथे, माहीत नसेल तर. त्याप्रमाणे मूल विचार सागरकर्त्यांनी या पहिल्या तरंगात आरंभी अनुबंध चतुष्टयाचे वर्णन केले आहे. बरोबर आहे? अनुबंध चतुष्टय वर्णन करते वेळी त्यांनी काय केलं? अधिकाऱ्याचे लक्षण सांगितलं. अधिकाऱ्याचे लक्षण सांगताना काय? ज्ञान साधनाचाही विचार केला आहे. 2. बरोबर आहे? या रसात प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे सर्व अनुबंध सांगून नंतर अधिकाऱ्याचे कर्तव्य म्हणून ज्ञानसाधनांचा विचार केला आहे. रहस्यामध्ये काय केलं? प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे सर्व अनुबंध सांगितले आहेत. नंतर अधिकाऱ्याचे कर्तव्य म्हणून ज्ञानसाधनांचा विचार केला आहे. अनुबंध वर्णापेक्षाही मोक्ष स्वरूपाबद्दल 2 प्रकारे जास्त वर्णन केले आहे. अनुबंध वर्णनापेक्षाही मोक्ष स्वरूपाबद्दल 2 प्रकाराने जास्त वर्णन केले आहे. हे सार सांगतायत पहिल्या तरंगाचं. जीवाचं स्वरूप काय? ब्रह्म. जीव ब्रह्मस्वरूप आहेच. तिथे नाही असं म्हणता येत नाही. जीव कसा आहे? जीव ब्रह्मस्वरूप आहेत. त्यास पुन्हा ब्रह्माची प्राप्ती आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार केव्हाही नाहीच. याचाच अर्थ काय? नित्य निवृत्त आहे. बरोबर. काय अर्थ समजलं?
जीव ब्रह्मस्वरूपच आहे, त्यास पुन्हा ब्रह्माची प्राप्ती एक आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार हे केव्हाही नाही. त्या जीवाला जीव स्वतः मुळातून ब्रह्मस्वरूपच आहे, त्याला ब्रह्माची प्राप्ती आहे का? नाही. बरोबर आहे. मग आत्मस्वरूपाचे अज्ञान रूप संसार त्याला आहे का? त्याला दोन गोष्टी सांगितल्या. त्या जीवाला ब्रह्माची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार केव्हाही नाहीच. म्हणजे काय? कोण? जीवास ब्रह्माची कधीही प्राप्ती नाही, म्हणजे नित्य प्राप्त आहे. आत्मस्वरूपाचे संसार केव्हाही नाहीच, म्हणजे संसारापासून तो नित्य निवृत्त आहे. संसारापासून कधीही संसारापासून त्याला लाग नाही, तो सदैव काय आहे? नित्य निवृत्तच आहे. बरोबर आहे. मग त्यात पुन्हा निवृत्तीरूप मोक्ष हे प्रयोजन आहे का? नाही असं म्हणता येणार. या शंकेचे दृष्टांतपूर्वक समाधान सांगितले आहे. त्यात मुख्य वर्म हे आहे की कोणासही प्राप्त असलेल्या किंवा निवृत्त असलेल्या पदार्थाविषयी प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा जो व्यवहार दिसतो का, जो पहिल्यांदाच प्राप्त आहे किंवा जो पहिल्यांदाच निवृत्त आहे, अशा पदार्थाविषयी प्राप्त झाल्याचा व्यवहार होतो किंवा निवृत्त झाल्याचा जो व्यवहार दिसतो, तो कशामुळे दिसतो? मध्यंतरी दोनाच्या मध्ये भ्रांतीचा स्वीकार केल्याशिवाय दिसत नाही. एकदा कारकून कानावर लेखणी ठेवून स्वल्प वेळा भ्रमाने पुन्हा ती रुमालात किंवा नळकांड्यात पाहत असतो. नंतर सहज कानात हात लावून पाहतो तर ती लेखणी मिळाली असे म्हणतो. लेखणी होतीच, कानावर अशी ठेवली, पण मध्ये भ्रम झाला. लेखणी कुठे? कोणी नेली? कोणी नेली? कोण चोर आहे? ओरडत राहिला आहे ना. तर त्याच काय केलं? पुन्हा त्याच काय केली? हात लावला कानावर, तर त्या ठिकाणी लेखणी होती. पण लेखणी मिळाली म्हणण्यात चोरून नेली होती कोणी. मिळाली असं म्हणायचं कशाला? पहिल्यांदा कोणी नेली, चोरून नेली होती का? नाही. चोरून नेली असेल तर मिळाली असं म्हणता येईल. ती कानावरच होती, पण मिळाली म्हणण्यास लेखणी हरवण्याचा मध्यंतरी भ्रम मानावा लागतो. पहिल्यांदा प्राप्तच जे ब्रह्म होतं, प्राप्तच जी लेखणी होती, कानावर ठेवल्यामुळे मध्ये भ्रम झाला, पुन्हा कानावर हात ठेवल्यानंतर प्राप्त झाली असं म्हणतात. प्राप्त झाली असा व्यवहार होतो. वास्तविक ती पहिल्यापासून लेखणी प्राप्तच होती, पण लेखणी मिळाली म्हणण्यास चोरून नेली होती कोणी? ती कानावरच होती. पण मिळाली म्हणण्यास लेखणी हरवल्याचा मध्यंतरी भ्रम मानावा लागतो. अधोरेखा करो. मिळाली म्हणण्यासाठी लेखणी हरवल्याचा मध्यंतरी भ्रम मानावाच लागतो. त्याप्रमाणे मी ब्रह्मरूप नाही. पॅराग्राफ बदला. मी ब्रह्मरूप नाही. ब्रह्म कोणीकडे आणि मी काय? यक कश्चित. ब्रह्म कुठे आणि मी कुठे?
है ना. हे तू माझा स्वामी मी तुझा रंक म्हणण्यासारखं झालं ना. काय मी काय यकश्चित या भ्रमाने ब्रह्मप्राप्तीची आणि संसार निवृत्तीची इच्छा होते. या भ्रमाने काय होतंय, ब्रह्म प्राप्त करावं, संसार निवृत्त करावी अशा तऱ्हेने इच्छा होते. जीवाला भ्रम आहे म्हणूनच ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. कधी भ्रमवाल्याला सांगते, है ना. कोणाला नाही सांगत, पामराला नाही सांगत, आणखी कोणाला नाही सांगत, ज्ञानाला मुक्ताला नाही सांगत. मग कोणाला, ज्यांना भ्रम आहे, संशय आहे, अर्धवट जे आहे की नाही आहे, मग काही म्हणतात आहे, काय म्हणतात नाही, अशा तऱ्हेनं संशय आहे. म्हणून ब्रह्मप्राप्ती आणि संसार नव्हती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. त्यांच्यासाठी, कोणासाठी, जे पामर नाहीत, विचार करायला लागले ब्रह्म आहे की नाही, त्यांच्यासाठी शास्त्र काय सांगते, ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंध निवृत्ती अभाव. बंध निवृत्ती झाली म्हणजे बंधाचा अभाव झाला ना. तर बंध निवृत्ती अभावरूप अशा प्रकारे भावाभावरूप मोक्ष आहे असं काही घडत नाही. मोक्ष भावरूपही आहे आणि अभावरूप आहे असं घडत नाही. ब्रह्मप्राप्ती कैसे, भावरूप, बंध निवृत्ती कैसे, असा भावाभाव रूप मोक्ष घडत नाही. ही शंका आहे. वास्तविक या शंकेच्या समाधानात संसार निवृत्ती अभावरूप नाही एवढेच ग्रंथकारात सांगायचे आहे. काय काय सांगायचं आहे, संसार निवृत्ती ही अभावरूप नाही, अभाव होणं हे त्याला सांगायचं नाही आहे. येथेच ग्रंथकाराला सांगावायचे आहे संसार निवृत्ती अभाव रूप नाही एवढेच काय करायचं आहे, ग्रंथकाराला सांगायचे. जो पदार्थ मिथ्या पदार्थ असतो त्याचा जर नाश करायचा झाला, मिथ्या पदार्थाचा नाश अभाव रूप नसतो. बरोबर आहे. कसा ठरेने, रज्जूच्या ठिकाणी सर्प कैसा आहे, मिथ्या आहे, त्या नाश अन्य कोणत्याही रूपात होत नाही. मग तो सर्प काय बनतो, रज्जूच बनतो ना. भ्रांती नाशानंतर रज्जू रूप होतो. म्हणजे काय, सत्य पदार्थावर काही आरोप केले, कल्पना केले, तर कल्पित पदार्थाचा नाश कसा होतो, अधिष्ठान रूप, म्हणजे ज्याच्यावर कल्पना केली आहे त्या स्वरूप होतोय. बरोबर आहे. म्हणून मोक्ष केवळ भावरूप आहे. अधोरेखा करो, लाल करो. निर्णय काय झाला, संपूर्ण मोक्ष काय आणि कसा नाही, भावाभाव रूप. या दोन गोष्टी ना, पहिली गोष्ट कुठली, ब्रह्माची प्राप्ती, संसाराची निवृत्ती आहे ना. पहिल्याच प्राप्त असणाऱ्याला मध्ये भ्रमाने काय झालं, अप्राप्त झालं ब्रह्म.
आणि संसार प्राप्त झाला, त्या दोघांची निवृत्ती, संसाराची निवृत्ती. संसार पहिल्यापासूनच निवृत्त होता, पण ब्रह्माने त्याला भासायला लागला. आणि ब्रह्म पहिल्यापासूनच तो होता, पण ब्रह्माने मी ब्रह्म नाही असं त्याला वाटायला लागलं. बरोबर आहे. तेव्हा ह्या पहिल्यांदा काय, अप्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती. बरोबर आहे ना. हा पहिला. आणि दुसरं ब्रह्मप्राप्ती भाव स्वरूप आहे. बंधन निवृत्ती अभावरूप असा भावाभाव रूप मोक्ष नाही आहे. मोक्ष केवळ भावरूपच आहे, हे सांगितलं. या दोन गोष्टी अनुबंधापेक्षा जास्त आहेत. नवीन वाचणाऱ्या आरंभ या समजणे कठीण आहे. बरोबर आहे. जो नवीन आहे त्याला या सगळ्या गोष्टी समजणं कठीण आहे. पण सिद्धांताचे सुतोवाच, सुतोवाच म्हटलं सुतवाच असं कुठल्या जुन्या पुराणामध्ये याच्यामध्ये येतं. ग्रंथकारांनी करून ठेवले आहे इतकेच. त्याप्रमाणे या तरंगात अनुबंध चतुष्टय वर दाखविले दोन विषय एवढेच प्रतिपादन केले. या तरंगात काय काय केले अधोरेखा करा. अनुबंध चतुष्टय सांगितलेलं आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुत्व, हे अनुबंध चतुष्टय. शिवाय आणखी काय दाखवलेलं आहे. ब्रह्म प्राप्तच आहे, ब्रह्माने अप्राप्त होतं, त्याला पुन्हा प्राप्ती दाखवलेली. आणि संसार दुःख पहिल्यापासूनच निवृत्त आहे, त्याला काय ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्माने ते अनिवृत्त असं वाटतं, तर शास्त्रांनी काय केलं, त्याला निवृत्त केलं असं होतं. वास्तविक ब्रह्मामध्ये संसार दुःख निवृत्तच आहे आणि ब्रह्म जीवाला सदैव प्राप्तच आहे. परंतु मध्ये ब्रह्माने अप्राप्तासारखं अनिवृत्त असं वाटतंय. ते ह्याच्यामध्ये पुन्हा प्राप्त ब्रह्माची भ्रमाने जे अप्राप्त स्वरूप झालेलं असतं त्याची प्राप्ती शास्त्राने गुरुवाक्याने होते. आणि सर्व संसार पहिल्यापासून निवृत्तच आहे, पण ब्रह्माने अनिवृत्त वाटतोय, त्याची पुन्हा शास्त्राने काय निवृत्ती केली आहे. एवढंच या ठिकाणी प्रतिपादन केले आहे. बरोबर आहे.